नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 4-5 महिन्यापूर्वीची, कदाचित 6 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. माझा एका मित्राने मला सहज फोन करून विचारलं, भाऊ हे पोपट बोलतात, हे खरंय खरंय? म्हटलं, व व्हिडिओ मध्ये काय काय दिसतात, म्हणजे अगदी स्पष्ट माणूस बोलतो तसे आवाज, तसे शब्द त्या पोपटाच्या तोंडातून बाहेर येत नाहीत. पण जवळपास ते शब्द वाटावेत असे आवाज पोपट काढतोय, मी बघितलेले. पण म्हटलं, तुला ही माहिती कशाला पाहिजे की बोलका पोपट असतो की नाही आणि तो कुठे मिळू शकेल? तो म्हणाल, नाही, मला बोलका पोपट एका व्यक्तीला भेट म्हणून पाठवायचंय. म्हटलं, बोलका पोपट भेट म्हणून पाठवायचंय? काय म्हटलं, बर्थडे गिफ्ट वगैरे असं काय आहे का डोक्यात? नाही 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 म्हणाला, माझ्या परिचिताला नाही द्यायचंय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आजकाल भविष्यवेत्ते झालेत आणि त्यांना असली भविष्यवाण्या करणं सोपं जावं म्हणून एक पोपट द्यायचा विचार आहे माझा. की ते असतात ना रस्त्याच्या कडेला बसलेले, एवढूसा पिंजरा घेऊन त्याच्यात एक पोपट असतो, त्याला पंख उपचकटून काढलेले असतात, म्हणून बिचारा उडू शकत नाही. त्या पिंजऱ्याचं दार उघडलं की तो हळूहळू पायाने चालत येतो असा, आणि समोर ठेवलेली पाकिटं असतं, त्यातलं एक पाकिट ओढतो आणि मग 2 दाणे टाकले की परत पिंजऱ्यात जाऊन बसतो. पण म्हणाला, अशा पिंजऱ्यामध्ये बोलका पोपट ठेवला आणि त्या पिंजऱ्याच्या बाजूला पृथ्वीराज चव्हाण यांना बसवलं तर काय मजा येईल, अशी कल्पना डोक्यात आली. आणि म्हणून मला बोलका पोपट पाहिजे होता, पण तो कुठे मिळतोय माहिती नाही. तो विनोद करत होता, माझ्याही लक्षात यायला वेळ लागला, पण खरंच विनोद होता. कारण तुम्हाला आठवत असेल, गेल्या मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबर मधली कधीची तरी गोष्ट आहे, ज्यावेळेला अचानक पृथ्वीराज चव्हाण सारखा माणूस, आणि मी त्याच्यावर तेव्हाही व्हिडिओ केला होता की पृथ्वीराज चव्हाण ही असली बाष्कळ बडबड करतात, ते ऐकून वाईट वाटतं. कारण माझ्या मनात त्या व्यक्तीविषयी आदर आहे. उच्च शिक्षित आहेत, अगदी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेऊन कसल्या कसल्या डिग्र्या घेऊन आलेला तो माणूस आहे. अत्यंत समजूतदार आहे, बुद्धिमान आहे, आणि तो इतका खुळचटासारखं विधान करतो. आठवतं तुम्हाला काय भविष्यवाणी केली होती पृथ्वीराज चव्हाणांनी? 15 का 18 नोव्हेंबरला कधीतरी म्हणे, आपल्या देशामध्ये सत्तांतर होणार आहे आणि देशाला एक मराठी पंतप्रधान मिळणार आहे. आता हा शोध त्यांनी कुठून लावला, कुठची दळदशा शोधली, कोणाच्या हस्तरेखा बघितल्या होत्या माहित नाही. आणि ज्या वेळेला त्यांना याविषयी अधिक तपशील काही पत्रकारांनी विचारले, तेव्हा ते म्हणाले, नाही, त्या अमेरिकेमध्ये कुठची तरी एप्स्टीन फाईल म्हणून आहे, त्याच्यामध्ये हजारो क्लिप्स आहेत, हजारो कागदपत्र डॉक्युमेंट आहेत. ती फाईल ओपन झाली की त्यामध्ये अनेक भारतीयांच्या नामवंतांची नावं वगैरे आहेत, फोटो वगैरे आहेत, आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं सुद्धा काहीतरी आहे. आणि म्हणून ते झालं आणि ती एप्स्टीन फाईल ओपन झाली, तर मोदींना राजीनामा द्यावा लागेल. आणि मोदींना राजीनामा दिल्यानंतर भारताला मराठी पंतप्रधान मिळेल. आता यात विनोद असा होता की समजा ते काय सगळं खरं झालं असतं एप्स्टीन फाईलमुळे आणि मोदींना राजीनामा द्यावा लागला असता, तरीही मराठी पंतप्रधान होणार या निष्कर्षापर तुमचे पृथ्वीराज चव्हाण कुठून आले, याला काही शेंडा बुडखा नाही. अर्थात तो त्यांच्या पक्षाचा खूप जुना अजेंडा आहे. म्हणजे इतका शिळा सडलेला आणि कुसलेला आहे की त्याला आता दुर्गंधी सुटली आहे. 2019च्या विधानसभा लोकसभा निवडणुका असताना भाजपला किंवा मोदींना परत बहुमत मिळणार नाही, आणि अशा वेळेला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होईल असा अनेक अभ्यासकांचा निष्कर्ष होता. किंवा मोदी यांना बाजूला करा, तर भाजपला आम्ही पाठिंबा देऊ, अशी एक भूमिका काँग्रेसकडून पुढे दिली जात होती. आणि त्यामध्ये भाजपचे माजी अध्यक्ष आणि आजचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हा एक समन्वय साधणारा आणि
सर्वमान्य होऊ शकणारा पंतप्रधान होऊ शकतो, ही थिअरी तेव्हा काँग्रेसचे अनेक समर्थक, नेते आणि पत्रकार मांडत होते. आणि त्यामुळे आत्ता अचानक जे काय एक उबड आली होती भविष्य कथनाची पृथ्वीराज चव्हाण यांना, त्याचा अर्थ तो होता की काँग्रेस नितीन गडकरी पंतप्रधान होणार असतील तर त्याला पाठिंबा सुद्धा देईल, पण मोदीला बाजूला केला पाहिजे. प्रश्न असा असतो मित्रांनो की भाजपचा कोणीतरी लोकसभेतला नेता ठरवणं हे भाजपच्या पक्षाच्या संघटनेचं आणि संसदीय मंडळाचं काम आहे. त्यांचं पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्याखेरीज लोकसभेत भाजपचे जे कोणी खासदार आहेत ते मिळून ते ठरवतील. हे पृथ्वीराज चव्हाण कसं काय ठरवणार? किंवा पृथ्वीराज चव्हाण यांचे महान नेते राहुल गांधी ठरवू शकत नाहीत की भाजपचा इतरांच्या कोणाच्या तरी पाठिंब्यावर होणारा पंतप्रधान हा मराठी असला पाहिजे? हे काँग्रेस किंवा पृथ्वीराज चव्हाण ठरवू शकत नाहीत. तो तमिळी असेल, बंगाली असेल किंवा गुजराती असेल किंवा कानडी असेल, हे भाजपचं संसदीय मंडळ ठरवेल ना. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी भाकीत केलं, आणि नुसतं भाकीत केलं नाही, एकदा वक्तव्य केलं आणि संपलं का नाही. ते रेटून पुढे पुढे नेत होते. आणि काही लोकांनी विचारल्यावर ते म्हणाले नाही, त्या एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींची काहीतरी भानगड आहे असं सुब्रमण्यम स्वामी म्हणतात. गंमत आहे की नाही? जे सुब्रमण्यम स्वामी वाजपेयींच्या विरोधात अनेक कारस्थाने केलेले होते, ज्यांनी पुढच्या काळात 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सतत मोदींची भलावण केली आणि आपला पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप होत असेल तर त्यामध्ये जनता पक्ष म्हणून त्यांचा जो उरला सुरला काही चिरकुट पक्ष होता तो भाजपमध्ये विलीन केला होता सुब्रमण्यम स्वामींनी. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळेल ही त्यांची अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही. त्यांच्या गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेचा मान राखून मोदींनी त्यांना मंत्री केलं नसलं तरी इतर महत्वाची अनेक पदं ऑफर केल्याच्या बातम्या होत्या. दिल्लीतली जी महान जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे, JNU, त्याचे कुलगुरू होण्याची ऑफर सुद्धा सुब्रमण्यम स्वामींना दिलेली होती. मला वाटतं खरं तर स्वामींनी तिथे जाऊन त्या विद्यापीठाला शिस्त लावली असती तर ते इतिहासात नोंदली गेली असती. पण ऍक्टिव्ह राजकारणामध्ये लुडबुडायचं आणि कर्तृत्व तर काहीच नाही. यामुळे सुब्रमण्यम स्वामी हे आयुष्यात कुठचंही मोठं काम करू शकले नाही. खळबळ माजवत राहिले, सतत खळबळ माजवत राहिले. आणि त्यामुळे उथळ पाण्याला खळखळाट पार ही जी आपली मराठीतली म्हण आहे ती सुब्रमण्यम स्वामी यांच्या बाबतीत 100% खरी आहे. अखंड खळखळाट करत असतो माणूस. अशा सुब्रमण्यम स्वामींच्या एका निराधार वक्तव्याचा आधार घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी हे भविष्य केलं होतं. आणि त्यांनी अगदी तारीख दिली होती, 18 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर अशी काहीतरी तारीख दिली होती. त्याला आता 4-5 महिने उलटून गेलेत, पण ना सत्ता बदल झाला, ना मराठी पंतप्रधान महाराष्ट्राला आणि देशाला मिळाला. अशा वेळेला हळूहळू करत मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण हे सध्या आमदार पण नाहीत, खासदार नाहीत, मंत्री नाहीत, काहीच नाही. त्यामुळे रिकामपणी करायचं काय तर त्यांनी भविष्यवाणी केली असेल, पण आता मला वाटतं त्याचाही कंटाळा आलाय आणि त्यांनी त्या क्षेत्रातून निवृत्त व्हायचं ठरवलंय. आणि म्हणून असेल कदाचित त्यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर आणि खुर्चीवर बसायला महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे फार असुसलेले आहेत. आणि म्हणून मग त्या माझ्या मित्राला मी आता फोन करणार आहे, बाबा रे मला मिळालेला नाही अजून, पण तुला जो पोपट द्यायचा असेल बोलणारा, भविष्य सांगणारा,
तर तो देण्यासारखी एक व्यक्ती नव्याने जन्माला आलेली आहे. तिचं नाव आहे नाना पटोले. काल परवा नाना पटोले यांनी असंच एक वक्तव्य केलेलं आहे की 8 दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. आणि तो काय होणार आहे माहिती नाही. ती वक्तव्य ऐकल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया काय होती की नाना पटोले यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागार समितीमध्ये घेतलंय की विशेष सुरक्षा सल्लागार, संरक्षण सल्लागार म्हणून घेतलेलं आहे. अरे भूकंप कशाला म्हणा, भूकंप म्हणजे काय असतं हे तरी नाना पटोलेंना माहिती आहे. आपल्या पायाखालची जमीन हलते, ती जमीन आहे की आपण पाण्यात उभे आहोत आणि पाण्याखाली कासवाच्या पाठीला जमीन समजून आपण बसलोय आणि ती जमीन हलते. तिलाही तुम्ही भूकंप आणि धरणीकंप म्हणणार आहात का? गंमत वाटतं, ही माणसं बोलतात, अर्थात त्यांनाही दोष देता येत नाही. समोरची खुडी पोरं कॅमेरावर आणि माईक मध्ये टिपलं जाणारं काहीही बातमी म्हणून स्वीकारत असतील तर नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण किंवा संजय राऊत यांना दोष तरी कशाला द्यायचा. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता हे नवे ज्योतिर्भास्कर जन्माला आलेले नाना पटोले, आणि त्यांनी नवीन भविष्यवाणी केली आहे की येत्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. आणि त्यातून काय होणार आहे ते त्यांनी फारसं सांगितलं नाही. ते दिसेल तुम्हाला, ते दिसेल. आता भूकंप जाणवतो की दिसतो हे तरी नाना पटोलेंना माहिती आहे. भूकंपाचं रिश्टर स्केल म्हणजे काय असतं ते त्यांना माहिती आहे. हा माणूस 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत होता. आणि नुसते एकटे नाना पटोले नाही, नाना पटोलेंच्या कन्येची सुद्धा कोणीतरी पत्रकाराने मुलाखत घेतली होती आणि आपलेच वडील महाराष्ट्राचे कसे मुख्यमंत्री होणार हे नाना पटोलेंची कन्या पत्रकारांना सांगत होती. प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसची काय दुर्दशा झाली हे मी आता परत एकदा सांगायची गरज नाही. काल परवाच तर राज्यसभेमध्ये जी एक जागा महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला मिळणार होती ती जागा काँग्रेसला मिळावी म्हणून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गयावया करत होते. अगदी खरगे सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना हातपाय पसरून ती एक जागा काँग्रेसला द्या म्हणून रडत होते. राज्यसभेमध्ये विरोधी नेतेपद काँग्रेसकडे टिकावं म्हणून एक राज्यसभेची जागा देखील गमावली तर रडावं लागेल इतकी परिस्थिती आहे. इतकी दुर्दशा गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची झाली. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत फक्त 16 आमदार. इतकी दुर्दशा ज्या महान नेत्याने करून ठेवली त्या काँग्रेस प्रदेश अध्यक्षाचं नाव नाना पटोले आहे, जो निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार म्हणून तयारीत बसलेला होता. आणि तेवढंच नव्हतं, नाना पटोलेंना मुख्यमंत्री करायचं म्हणून राहुल गांधी किंवा सोनिया गांधी उद्धव ठाकरे यांचं नाव निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करायला पण तयार नव्हते. ते नाना पटोले मुख्यमंत्री झाले नाहीत, मंत्री झाले नाहीत, कसे बसे बचावले. मराठीत आपण म्हणतो ना, जीवावर बेतलं आणि शेपटावर निभावलं. माहिती ना तुम्हाला ही म्हण. नाना पटोले गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत होता होता बचावले. त्यांच्या मतात इतकी घट झाली होती की पोस्टल मतामध्ये काहीतरी 200-500 मतं जास्त पडून पटोले आमदार होऊ शकले. पोस्टल मतांनी त्यांना वाचवलं.
स्थानिक मतदान झालं, त्यामध्ये पटोले मागे पडलेले होते आणि आता ते भविष्यवाणी करतायत. अरे देशाची राज्याची भविष्यवाणी करण्यापूर्वी आपल्या विधानसभेत काय चाललंय याचा सुद्धा थांगपत्ता तुम्हाला नव्हता आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला निघाला होतात, असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि ते भविष्यवाणी करतायत महाराष्ट्रात भूकंप होणार. ज्याला महाराष्ट्रात 7-8 दिवसानंतर होणारा भूकंप राजकीय भूकंप कळत असतो, त्याला 8 दिवसानंतर 5 दिवसानंतर आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे मतदान होणार आहे त्यामध्ये एवढा मोठा भूकंप का आपण गाडले जाऊ त्याच्यात राजकीय दृष्ट्या, हे पण ज्याला कळू शकलं नाही तो आता भविष्यवक्ता होतोय. अशा माणसाला पोपट नाही तर काय गरुड आणून द्यायचा भविष्य सांगायला? काय माणसं वेळ लागल्यासारखी वागतायत. अगदी ज्या वेळेला 30-1 वर्षापूर्वी 97-98च्या सुमाराला स्टार नेटवर्क म्हणून आपल्याकडे प्रायव्हेट टीव्ही सुरू झाला, त्यामध्ये झी चॅनेल वगैरे असे छोटे छोटे काय 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 व्हायचं. त्यावेळेला झी मधल्या एका चर्चेमध्ये खूप वृद्ध पत्रकार आलेले होते आणि त्यांचं एक वाक्य माझ्या कायम लक्षात राहिलं. ते म्हणाले, अबे ये इतने चैनल आ रहे हैं, इतनी सब टेक्नोलॉजी आ रही है, हर जगह जगह कैमरे लगेंगे तो हम चरित्रहीन हो जाएंगे. ये कैमरे हमारे सोसायटी को, समाज को पूरा पगला देंगे, पागल करून टाकतील हे कॅमेरे आपल्याला. असं भाकीत त्या पत्रकाराने 30 वर्षापूर्वी केलेलं हे आता खरं होताना दिसतंय. नाहीतर पृथ्वीराज चव्हाण किंवा नाना पटोले यांना असली भंपक बाष्कळ बडबड करायची हिंमत झाली नसती की इच्छा झाली नसती. कसला भूकंप करणार आहात तुम्ही? कुठल्या भूकंपाचे वेध तुम्हाला लागलेत? आपल्या पक्षात काय चाललंय? उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाचे 40 आमदार सोडून जात आहेत याचा थांगपत्ता नव्हता. शरद पवारांना आपला पुतण्या उपमुख्यमंत्री व्हायला 40 आमदार घेऊन निघालाय हे 2 तास आधी माहिती नव्हतं. आपली सून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला पतीच्या मृत्यूनंतर 4 दिवसात तयार झाली हे पण शरद पवारांना माहिती नव्हतं काही तास आधी. अशी माणसं कॅमेरा समोर आल्यानंतर जेव्हा पोपटासारखी बोलायला लागतात तेव्हा कॅमेऱ्यानं यांची बुद्धी किती भ्रष्ट करून टाकली त्याचा साक्षात्कार होतो. आणि म्हणून मला वाटलं की नाना पटोलेंना एक बोलका पोपट भेट द्यावा आणि कुठच्या तरी फुटपाथवर एक पिंजरा देऊन बसवावं. येणाऱ्या जाणाऱ्याच्या आयुष्यात तरी हे काहीतरी भविष्य सांगून थोडा आनंद निर्माण करू शकतील. असो मित्रांनो, मला वाटलं ते सांगितलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.